एक होऊन त्यांचं स्वागत करतं आहे आणि खूप मोठी चॅम्पियनशिप ते जिंकून आलेत. ही आपल्या सगळ्यांसाठीच कौतुकाची आणि त्यांनी केलेले कष्ट याची कौतुक करण्याची गरज आहे मला वाटतं. काही राजकीय प्रश्न. लाडकी बहीण योजना खरं तर आता सुरू झाली, अंमलबजावणी झाली, मात्र अनेक ठिकाणी महिलांना हा फॉर्म कुठे भरायचा, कोणाला सबमिट करायचा, अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे. कसं बघताय या संपूर्ण योजनेकडे? नाही, अर्थातच इलेक्शन 2-3 महिन्यावर आलेलं आहे, त्याच्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यात काही नवीन नाही. आणि ही योजना त्यांनी आणली आहे, ही चांगली गोष्ट आहे. एवढी महागाई आणि बेरोजगारी या देशात झालेली आहे, त्याच्यामुळे महिलांना एक आधार द्यायचा एक प्रयत्न या सरकारने केलेला आहे. पण त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकल्या आहेत. खरं तर त्याच्यावर आम्ही एक पूर्ण अभ्यास गट केलेला आहे की खरंच किती याचा उपयोग महिलांना होणार आहे. 1,500 रुपयामध्ये आजच्या महागाई आणि बेरोजगारीमध्ये खरंच त्या कुटुंबाला किती दिलासा मिळणार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतं आहे की ह्या फॉर्ममध्ये किंवा महिलांचं हे काम होताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये, याचा अर्थच की भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्र सरकारची एवढी मोठी यंत्रणा असताना ज्या पद्धतीने महिलांना साधा फॉर्म असेल आणि त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत, त्यानंतर परत त्याला रिव्ह्यू करायला लागते. काल मी देवेंद्रजींचं भाषण ऐकलं. भाषणामध्ये प्रत्येक सरकारचं क्लॅरिफिकेशन देण्यातच त्यांचं भाषण झालं. त्यामुळे ही कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. विरोधात मी जरूर आहे, म्हणून मी उगाच टीका करणार नाही. पण मला असं वाटतं ह्या स्कीम ही इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे हा या सरकारचा आणखीन एक जुमला आहे. ही एक बाजू आहे, पण दुसरी एक खूप महत्त्वाची बाजू आहे ज्याचा विचार सरकारनेही केला पाहिजे. कारण का सरकार इज कंटिन्युटी. कोणीच आयुष्यभर सरकारमध्ये नसतं. महाराष्ट्र सरकारची फायनान्शियल पोझिशन ही काय आहे याचा विचार जे सरकार असेल त्यांनी केला पाहिजे. कारण का ज्या पद्धतीने सरकार लोन्स घेत आहे, म्हणजे इलेक्शन हे केंद्रबिंदू ठेवून ते या जुमल्यांचा पाऊस पडत आहे. म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा, सरकारी पैसे वापरायचे आणि सत्तेत यायचं, पण ॲट व्हॉट कॉस्ट. त्यांनी जरूर गरिबांची मदत केली पाहिजे, तर हो केलीच पाहिजे. पण किती लोन घेऊन मग दुसरे कुठले प्रोजेक्ट्स, म्हणजे आता त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन. आता बुलेट ट्रेन तर कोणी मागत नाही, मग ते म्हणणार ह्याचं जॅपनीज गव्हर्मेंट ह्याच्यात आम्हाला मदत करणार. तर आता जॅपनीज गव्हर्मेंट केलं तर लँड ॲक्विजिशन तर सरकारलाच करायला लागणार आहे. किंवा जे पैसे त्यांनी वंदे भारतमध्ये, मी सातत्याने वंदे भारतच्या विरोधात बोलले. जेव्हा 6 ट्रेन तुमच्या चॅनलवर ते फ्लॅग ऑफ करत होते लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी, तेव्हा मी सरकारला विनंती करत होते की वंदे भारत नको, गरीब रथ करा. आणि आज तुम्ही बघताय फायनान्शियल पोझिशन वंदे भारतची काय. त्यामुळे या सगळ्याचा चेक्स अँड बॅलन्सेस सरकारमध्ये हे असलेच पाहिजेत. आणि पुढचे 2-3 महिने काय मला काय आश्चर्य वाटलं नाही हे बजेट बघून. ताई, कांद्याचा विषय तुम्ही अनेक दिवसांपासून धरून लावलेला आहे. मात्र कांद्याचा घोटाळे जे आहेत ते आता कांदा विक्रीचे घोटाळे जे ते समोर येत आहेत. कृषी मंत्र्यांना जेव्हा सामटेंनी प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचं कृषी मंत्र्यांचं असं उत्तर होतं की तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुम्ही कोर्टात जा. 2 गोष्टी आहेत. मागच्याच आठवड्यात दिंडोरीचे आत्ताच निवडून आलेले खासदार वगैरे सर, बीडचे खासदार बाप्पा आणि मी आणि जालन्याचे काँग्रेसचे खासदार यांनी पियुष गोयलांची भेट घेतली. पियुष गोयलांशी आम्ही दूध, साखर आणि कांदा याची काय नक्की निर्यातीची, आयातीची काय पॉलिसी सरकारमध्ये आणि त्याची म्हणजे सातत्याने होणारे बदल आणि त्याच्यामुळे जगामध्येही भारताचं नाव खराब होतं आहे आणि इथे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्याच्यामुळे हे खूप पॉलिसी लेवल, फक्त जुमलेबाजी किंवा ब्रेकिंग न्यूज नसते हो. याच्या मागे खूप मोठं काम असतं, जबाबदारी असतात आणि एखाद्या निर्णयाचा जो इम्पॅक्ट असतो तो काय एक दिवसाचा नसतो, तो काय न्यूज आयटम नाही आहे. त्याचे परिणाम खूप दिवस, महिने, वर्ष लोकांवर होत असतात. त्याच्यामुळे आणि 2 भाग आहेत. जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा जगामध्ये आपली काय परिस्थिती आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण कांदा अब्रप्टली बंद केला पाठवणं, त्याच्या जगाच्या मार्केटमध्ये आपली काय